मित्रांनो, हजारो किलोमीटर दूर असलेल्या युद्धाची थेट तुमच्या खिशाला झळ बसणार आहे. होय, भारतात पेट्रोलचे दर चक्क 130 रुपये लिटर पर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जाते. नुसतं पेट्रोलच नाही तर पालेभाज्यांपासून ते अन्नधान्यापर्यंत सगळं महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि या सगळ्यांमागचं कारण आहे एक सामुद्रधुनी. होय, हार्मुजची सामुद्रधुनी. सध्या इराणनं ती बंद केली आहे. आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की हजारो किलोमीटर दूर असलेल्या या छोट्याशा सामुद्रधुनीचा मार्ग तुमच्या किचन आणि खिशाशी कसा संबंधित आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हार्मुजची समुद्रधुनी म्हणजे जगाची लाईफलाईनच. हा पार्शियन आखातातून बाहेर पडण्याचा एकमेव रस्ता आहे. लक्षात घ्या, एकमेव रस्ता. जगातील एकूण कच्च्या तेलापैकी तब्बल 20 ते 30% तेल दररोज याच चिंचोळ्या मार्गातून जातं. म्हणजे सौदी अरेबिया, इराक, कुवेत, UAE आणि कतार यांसारखे मोठमोठे देश याच वाटेनं जगाला तेल पुरवत असतात. जर युद्धामुळे इराणनं हा मार्ग रोखला तर जगाचा श्वास कोंडल्यासारखं होतं. कारण पुरवठा कमी झाला की किमती वाढतात. हा अर्थशास्त्राचा साधा आणि सोपा नियम आहे. पण प्रश्न आता यात एकच आहे की या सगळ्या प्रकरणात भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे. भारत हा ऊर्जेच्या बाबतीत जगावर किती अवलंबून आहे हे यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे आपण आकड्यातून एकदा समजून घेऊयात. भारत आपल्या गरजेचं 90% कच्चं तेल आयात करतो. आपला 60 ते 65% LPG म्हणजे घरगुती गॅसही बाहेरूनच येतो आणि 60% LNG गॅस सुद्धा हा आयात केला जातो. यातला मोठा हिस्सा याच हार्मुजच्या मार्गाने येतो. विचार करा, जर हा रस्ता बंद झाला तर भारताच्या रडारवर रेड सिग्नल लागू शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुरवठा बंद झाला तर भारत लगेचच कोसळेल का? याचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण भारतानं अशा संकटाची आधीच तयारी केली आहे. सध्या आपल्याकडे 17 ते 18 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. 20 ते 21 दिवसांचा पेट्रोल आणि डिझेलचा साठाही आहे आणि तब्बल 10 ते 12 दिवसांचा LNGचा साठा आहे. तरी आपल्याकडे साधारण 20 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. पण मित्रांनो, हे युद्ध महिनोन्महिने चाललं तर काय? डोनाल्ड ट्रम्प यांनी तसा इशारा सुद्धा दिलाय. मग तेव्हा आपल्या देशाची खरी परीक्षा सुरू होते. पण अशा परिस्थितीत सरकार गप्प बसलेलं नाहीये. पडद्यामागे सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. गेल्या 2 वर्षात आपण रशियाकडून तेल खरेदी आधीच वाढवली आहे. जर पश्चिम आशियातून तेल येणं बंद झालं तर रशिया हा आपला सगळ्यात मोठा आधार ठरू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, भारत फक्त तेलच घेत नाही तर आपण पेट्रोल आणि डिझेल निर्यात देखील करतो. जर गरजच पडली तर ही निर्यात आपण थांबवून सर्व तेल आपल्या देशासाठी वापरू शकतो. जर संकट वाढलं तर सरकार LPG रेशनिंग सुद्धा करू शकतं. म्हणजे ज्या घरांमध्ये इंडक्शन किंवा इतर पर्याय आहेत तिथं गॅस मर्यादित दिला जाऊ शकतो, जेणेकरून प्रत्येक गरिबाच्या घरात चूल पेटत राहील. हा यामागचा हेतू असू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पेट्रोल 130 रुपयांपर्यंत पोहोचणार का? सध्या सरकार पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जर कच्चं तेल जागतिक बाजारपेठेत $100 पार गेलं तर सरकारलाही हात वर करावे लागतील. डिझेल महागलं की ट्रक भाडं वाढतं. ट्रक भाडं वाढलं की तुमचा भाजीपाला, धान्य, किराणा माल महाग होतो. हा एक डोमिनो इफेक्ट आहे. रुपया कमकुवत होतो आणि शेअर मार्केट देखील मोठ्या प्रमाणात यामुळे कोसळू शकतो. म्हणजे हा फक्त इंधन दरवाढीचा प्रश्न अजिबातच नाहीये. हा तुमच्या कुटुंबाच्या बजेटचा प्रश्न आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या युद्धाचा निष्कर्ष काय? भारत युद्धामुळे हतबल झालाय का? तर अजिबातच नाही. कारण आपल्याकडे साठा आहे, रशियासारखे मित्र आहेत आणि मजबूत रणनीती सुद्धा आहे. पण युद्ध हे कधीच कुणाचं भलं करत नाही. हजारो किलोमीटर दूर पडणारा एक बॉम्ब तुमच्या खिशालाच खिळखिळा करू शकतो. हेच आजचं जागतिक सत्य आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? भारतानं अशा वेळी रशियावर अवलंबून राहावं का? आपण सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वेगानं वळलं पाहिजे का? पेट्रोल खरोखरच 130 रुपयांवर जाऊ शकतो का? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.